गाईज अल्कोहोल मधला एक प्रचंड महत्त्वाचा पार्ट आपण आता डिस्कस करतोय. तो पार्ट आहे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल कसं डिस्टिंग्विश करायचं. आणि लेक्चर केल्यानंतर तुम्हाला एक देखील गोष्ट वाचायची गरज पडणार नाही. त्यासाठी काय पाहिजे, चेहऱ्यावरती पाहिजे है ना, असं एकदम फोकस पाहिजे, बरोबर ना. गबाळ्यासारखं इकडे तिकडे बघत बसायचं नाही है ना. आता प्रायमरी हा वरती ना जेईचा PYQ बघायचे होते, डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे. हां आता एकदम व्यवस्थितपणे एक्सप्लेन करतो. प्रायमरीसाठी काय काय करायचं सांगतो तुम्हाला, काय काय आहे है ना. प्रायमरी कसं फाइंड आउट करायचं. पहिल्या सुरू काय करूयात आपण प्रायमरीसाठी, प्रायमरी अल्कोहोलसाठी. लक्षात घ्या, प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय आहे, RCH2OH आहे है ना. याची रिॲक्शन कोणासोबत करायचं, याची रिॲक्शन आपण करूयात आपण HI सोबत करा और PI3 सोबत करा. HI सोबत करा किंवा PI3 सोबत करा. पहिला इंटरमिडिएट जो मिळेल RCH2I मिळेल. काय झालं, RCH2I म्हणजे OH च्या ठिकाणी काय असेल, I असेल गाईज. लक्षात आलं का तुम्हाला, OH च्या ठिकाणी काय असेल, I असेल. त्याच्यानंतर याची रिॲक्शन कोणासोबत करा गाईज, याची रिॲक्शन AgNO2 सोबत करा गाईज. AgNO2 सोबत केल्यानंतर काय होईल बाबांनो, हा जो I आहे ना, लक्षात घ्या, हा I आणि हा Ag निघून जाईल. म्हणजेच काय, मायनस AgI आणि I च्या ठिकाणी कोण येईल, NO2 येईल गाईज. RCH2NO2 गाईज. पॉईंट क्लिअर आहे. आता इथं बघा गाईज है ना, इथपर्यंत क्लिअर आहे का. आता ह्याची रिॲक्शन कोणासोबत करायचं, नायट्रस ॲसिड सोबत करायचं. कोणासोबत करायचं, याची रिॲक्शन नायट्रस ॲसिड सोबत करायचं. नायट्रस ॲसिड नेमकं काय असतं रे बाबांनो, HNO2 असतो गाईज. याला आपण असं लिहू शकतो का, नायट्रस ॲसिडला, नायट्रस ॲसिडला आपण असं लिहू शकतो का, कसं कसं बघा, असं लिहू शकतो का, बघा बघा इकडं बघा, N डबल बॉन्ड मी असं लिहितो गाईज, इकडं बघा, डबल बॉन्ड NOH. इज इट अ नायट्रस ॲसिड, इज इट अ नायट्रस ॲसिड. हां HNO2 ना, नायट्रस ॲसिड. आता बघा मी काय रिमूव्ह करतो ते बघा, मी रिमूव्ह करतो इथले H, 2 H आणि इथला O. मला प्रोडक्ट काय मिळेल रे गाईज, RC. इथं NO2 आहे गाईज, डबल बॉन्ड आहे, NOH आहे. ह्या कंपाऊंडचं जे नाव आहे ना गाईज, ह्या कंपाऊंडचं नाव आहे नायट्रोलिक ॲसिड. कंपाऊंडचं नाव काय आहे, नायट्रोलिक ॲसिड आहे गाईज. लक्षात घ्या, काय आहे कंपाऊंडचं नाव, नायट्रोलिक ॲसिड. माझ्यासोबत बोला, नायट्रोलिक ॲसिड. हा नायट्रोलिक ॲसिड, नायट्रोलिक ॲसिड. आता ह्या नायट्रोलिक ॲसिडची रिॲक्शन NaOH सोबत करायचं. आता नंतरची स्टेप आहे. NaOH सोबत केल्यानंतर ब्लड रेड कलर अपिअर होतो. कसला, ब्लड रेड. कसला, ब्लड रेड कलर अपिअर येतो गाईज. लक्षात आलं का. जर 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 ब्लड रेड कलर जर आला तर त्या बीकरमध्ये, जे आपण बीकरमध्ये घेतलं होतं ना गाईज, हा जो फ्लास्क आहे, ह्या फ्लास्कमध्ये जे घेतलं होतं ते काय म्हणायचं, प्रायमरी अल्कोहोल आहे म्हणून समजायचं. दिस इज अ विक्टर मियर टेस्ट फॉर द प्रायमरी अल्कोहोल गाईज. लक्षात आलं का, हे काय आहे, विक्टर मिरर टेस्ट फॉर व्हॉट, प्रायमरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोलसाठी वेगळी रिॲक्शन आहे, टर्शरी अल्कोहोलसाठी वेगळी रिॲक्शन आहे गाईज. जायचं का सेकंडरी अल्कोहोलसाठी, सेकंडरी अल्कोहोलसाठी जाऊयात आपण. फॉर सेकंडरी अल्कोहोल गाईज, फॉर व्हॉट, फॉर सेकंडरी अल्कोहोल. लक्षात घ्या, कंटेंट आहे रे बाबांनो, हे कंटेंट आहे, कंटेंट बनवलाय, फक्त अंडरस्टँड करा. कलर जरी आले तर तुम्हाला PYQ सॉल्व्ह होतो गाईज, है ना. कलर जरी आले ना PYQ सॉल्व्ह होतो. सेकंडरी अल्कोहोल म्हणजे काय असतो रे, असा असतो का, RCH वरती R हा OH, जो OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला एक H असेल तर आपण काय म्हणतो, सेकंडरी अल्कोहोल म्हणतो. लक्षात आलं का, त्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी अल्कोहोल म्हणतो. ह्याची रिॲक्शन पुन्हा एकदा कुणासोबत करायचं, सेम रिॲक्शन अशी करायची गाईज. रिॲक्टेड विथ व्हॉट, हॉट HI करा, हॉट HI. कसा आहे, HI पण हॉट आहे गाईज, हॉट असणं गरजेचं आहे, बरोबर ना, कारण लवकर रिॲक्शन होते. आणि काय, PI3, बरोबर ना, PI3. ह्याला इथं काही बुक्समध्ये काय म्हणलंय, व्हाईट फॉस्फरस अँड आयोडीन मिक्सचर म्हणलंय, नाही, रेड फॉस्फरस अँड आयोडीन मिक्स म्हणजे PI3 बनतो. रेड फॉस्फरस आणि I2 मिक्स केली काय बनतो, PI3 बनतो. लक्षात आलं का, ते PI3 आहे. याची रिॲक्शन काय होते बघा, ह्याची रिॲक्शन कोणासोबत करायचं, हॉट HI सोबत करा, हॉट HI और
PI3 सोबत करा. याचं काय होतं रे रिप्लेसमेंट काय होतं रे बाबांनो, OHच्या ठिकाणी काय येतो, आय येतो. कंपाऊंड काय तयार होईल, RC. हा इथे H आहे, वरती R आहे आणि OHच्या ठिकाणी काय आला, आय आला. याची रिॲक्शन कोणासोबत करायचं, सिल्वर नायट्रेट सोबत करायचं, AgNO3 AgNO2 सोबत रिॲक्शन करायचं सिल्वर नायट्रेट, बरोबर ना गाईज. लक्षात घ्या आपण AgNO2 घेतले नाही इथं पण, हा AgNO2 घेतलं है ना. हा याची ट्रिक्स आहे, नवी चांदी. सोडियम NaNO2 असेल तर प्रोडक्ट वेगळा असतो, AgNO2 असेल तर प्रोडक्ट वेगळा असतो. लक्षात आलं का. हा याची काय होईल, इथं आयच्या ठिकाणी NO2 येईल, RC हा H वरती R, इथं काय असेल बाबांनो, NO2 असेल. पॉईंट क्लिअर आहे, हा म्हणा, हा म्हणा, क्लिअर आहे ना. ऑनलाईनवाले क्लिअर आहे का, ओके फाईन. आता ह्याची रिॲक्शन कोणासोबत करायचं लक्षात घ्या. आपण ह्याची रिॲक्शन कोणासोबत करतोय, HNO2 सोबत करतोय. कोणासोबत करतोय, HNO2 म्हणजे नायट्रस ॲसिड. ह्याला आपण कसं लिहायचं लक्षात घ्या, आपण कसं लिहितो ते बघा. HNO2 सोबत करतोय आपण रिॲक्शन. HNO2 मध्ये कसं आपल्याला काय काढावं लागेल, आपल्याला वॉटर काढावं लागेल गाईस. काय काढावं लागेल आपल्याला, वॉटर काढावं लागेल. ह्याला आपण असं लिहितोय, आता लक्षात घ्या, ह्याला कसं लिहितो मी, OHNO हा ना, OHNO असं लिहू शकतो का मी, लिहू शकतो. असं लिहिल्यानंतर काय बनतं रे गाईस, इथला H आणि इथला OH निघून जातो. कंपाऊंड काय तयार होतो, RC वरती R, इथं काय आहे NO2, इथं काय आहे N डबल बॉन्ड O. लक्षात आलं का, क्लिअर आहे का. ह्या कंपाऊंडचं नाव काय, सुडोनायट्रॉल. सुडोनायट्रॉल, PSEUDO, सुडो म्हणजे फॉल्स, बरोबर ना, सुडोनायट्रॉल. क्लिअर आहे गाईस, येस नो. याची रिॲक्शन कोणासोबत करायचं, याची रिॲक्शन आता NaOH सोबत करायची गाईस. आणि NaOH सोबत केल्यानंतर इथं कलर कोणता अपीर होतो, ब्ल्यू कलर अपीर होतो. जर ब्ल्यू आला समजायचं की ह्या बिकरमध्ये काय आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे म्हणायचं. लक्षात येते का, ऑनलाईनवाले क्लिअर आहे का, येस नो ऑनलाईनवाले. यस नो ऑनलाइन वाले. दिसते का, आता दिसते का, एकच मिनिट, ऑनलाइन मध्ये दिसत नाही. चॅट करा, ऑनलाइन वाले चॅट करा, दिसते का बघा. आता क्लिअर आहे का, दिसते का आता, हो नो, थोडं सांगा ना, दिसते का नाही ते. दिसत नसेल तर जावा मग, आता काय करणार आहात. दिसत नसेल तर राहू द्या, एक्झिस्ट हो. मग जर दिसत नसेल तर एक्झिस्ट हो. हा झालं का. टर्शियरी अल्कोहोलसाठी जायचं का रे बाबांनो, हा म्हणा. तुमची आवडती रिॲक्शन आहे गाईज, नो रिॲक्शन. तुमची आवडती रिॲक्शन काय आहे, नो रिॲक्शन आहे गाईज. टर्शियरी अल्कोहोलसाठी बघा, फॉर टर्शियरी अल्कोहोल. टर्शियरी अल्कोहोल म्हणजे नेमकं काय असतो रे बाबांनो, टर्शियरी अल्कोहोल म्हणजे RCRROH. टर्शियरी अल्कोहोल याची रिॲक्शन कोणासोबत करायची, याची रिॲक्शन हॉट HI कोणासोबत करायची रे, हॉट HI और PI3 सोबत करा. OH च्या ठिकाणी काय येणार, आयोडीन येणार, RCRR, इथं काय आला, आय आला. पॉईंट क्लिअर आहे. याची रिॲक्शन कोणासोबत करायचं, पुन्हा एकदा AgNO2 सोबत करायचं. कंपाऊंड काय तयार होईल, RR आणि इथं काय लगे पिक्चरला जायचं का, NO2 है ना. याची रिॲक्शन नंतर कोणासोबत करायचं गाईज, याची रिॲक्शन HNO2 सोबत करायचं. HNO2 सोबत झाल्यानंतर काय होतं, याची नो रिॲक्शन गाईज, बिकॉज इथं काय आहे,
एच नाहीच ना, नो रिॲक्शन. नो रिॲक्शन झाली तरी याच्यावरती काय टाकायचं, NaOH टाकायचं. कंपाऊंड कसं असेल, जसं तुमचं जीवन आहे ना रंगरहित, तसा हा कसा असेल, कलरलेस असेल गाईस. बेरंगी जीवन जे तुमचं आहे तसं हा विदाऊट रंगाचं काय कंपाऊंड तयार होईल, दॅट इज कलरलेस. JEPYQ विचारला, मला इयर आठवत नाही मुलांनो. तुमचा प्रायमरी सेकंडरी टर्शियरीसाठी कलर काय आहे, पहिला रेड आहे, ब्ल्यू आहे, कलरलेस आहे. लक्षात आलं का, कलर काय JEचा PYQ समर्थवरती बघ. म्हणजे माझ्या लेक्चर्सच्या रेकॉर्डिंगमध्ये फक्त आणि फक्त तुमचे चेहरे आहेत, नाही पडके चेहरे, हे पूर्ण ह्याच्यामध्ये शूट होतात. एवढा हॉट कंटेंट निघून पण तुमचे चेहरे असे पडलेलेच. जसं का आता मी माझ्या घरचं शिकवलं, अरे हे सगळं तुमचंच आहे, माझ्या मनाचं आहे का काही, माझ्या शेताचं काय आहे का त्याच्यावरती उतारा फितारा काही, सगळं तुमच्याच पुस्तकातलं आहे ना. चेंजेस करावं लागतील ना, लाईफमध्ये चेंजेस नसेल तर कसं व्हायचं. क्लिअर आहे गाईस. दिस इज अ व्हेक्टर मिरर टेस्ट. प्रायमरीकडे बघा, JEचा PYQ सॉल्व्ह करण्यासाठी कलर काय आहे महत्वाचा, हां लक्षात घ्या. याच्यावरती JEचा PYQ सॉल्व्ह करायचा असेल, JEचा PYQ जर सॉल्व्ह करायचा असेल, कलर बघा, प्रायमरी सेकंडरी टर्शियरी. प्रायमरीसाठी कोणता रेड आहे, ब्लड रेड आहे. सेकंडरीसाठी कोणता आहे, ब्ल्यू आहे गाईस. टर्शियरीसाठी काय आहे, कलरलेस आहे. एवढं जरी झालं तर JEचा PYQ सॉल्व्ह होतो गाईस. लक्षात घ्या, हा JEचा PYQ आहे. लक्षात आलं का, JEचा PYQ एवढाच आहे. JEला विचारलं बरं का, फक्त कलर विचारलेला आहे, कारण व्हेक्टर मिरर टेस्टच राहणं गरजेचं आहे ना. लक्षात येते का तुम्हाला, कळते का मी काय म्हणतो ते, बरोबर आहे का. पुढे जायचं. आता लुकास टेस्ट आहे गाईस, लुकास टर्बिडिटी टेस्ट है ना. कोणती टेस्ट आहे, लुकास टर्बिडिटी टेस्ट आहे. प्रोसीड करायचं, हो म्हणा. चालते नाही चालवावंच लागते. चालते म्हणजे काय, चला इकडे बघा. बंद करा रे, बंद करा. हा नंतर बघा गाईस, लुकास टर्बिडिटी टेस्ट गाईस. कोणती टेस्ट म्हणलं मी, लुकास टर्बिडिटी टेस्ट. प्रोसीड करायचं. लुकास टर्बिडिटी टेस्ट. हा पुढे जायचं का, लुकास टर्बिडिटी टेस्ट है ना. एकदम साध्या लँग्वेजमध्ये सांगतो गाईज, लक्षात घ्या. एकदम ह्याच्यापेक्षा साधी लँग्वेजच राहणार नाही. ह्यानं पाय मोजला, ह्यानं पाय का कराले, दोन्ही पण पाय आहेत ना, पाय तो एक पाय दुसऱ्या पायावर ठेवले आणि त्या बोटानं खेळाले. लक्षात आलं का, लुकास टर्बिडिटी टेस्ट. क्लिअर आहे गाईस, हा म्हणा. आता इकडे लक्ष द्या गाईस, लक्षात घ्या. एकदम झकासपणे रिॲक्शन सांगण्याचा प्रयत्न करतोय, साध्या लँग्वेजमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. हां चालू करू. हा इथं बघा अल्कोहोल आहे. प्रायमरी अल्कोहोलसाठी कसं असतं बघा, प्रायमरी अल्कोहोलसाठी बघा RCH2OH. क्लिअर आहे गाईस. याची रिॲक्शन कोणासोबत करायचं असतं आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि ZnCl2 गाईस. ह्याला काय म्हणतात, कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड ZnCl2 ला काय म्हणतात, लुकास रिएजंट म्हणतात. लुकास कसा असतो, झकास म्हणजे Zn. दिस कॉल्ड एज व्हॉट, लुकास रिएजंट. आपण बघितलं होतं कन्सेप्ट आहे. गाभा बरं का, तुम्ही 1760 वेळेस तुम्ही लुकास शिकला असाल, पण गाभा इथं भेटणार आहे तुम्हाला. प्रश्न सॉल्व होतील, लक्षात घ्या पोरांनो, प्रश्न सॉल्व होतील. वेगळ्या पद्धतीने सांगतोय. मानसिकता जहाँ पे लोगों की सोच बंद होते ना, वहाँ से सोचना मैं चालू करता हूँ. हे कंटेंट मी इथून सांगण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, माझा क्लास नवीन आहे, मी नवीन नाही. लक्षात घ्या, लक्षात घ्या. कंटेंट म्हणजे कंटेंट आहे, तिथं चॅलेंज नाही कंटेंटला. इथं बघा, कारण हे रिसर्च ओरिएंटेड आहे गाईज. मी सगळे रिॲक्शन, दीज आर ऑल पुटर रिॲक्शन्स. इथले लोक 4 टॉपिक शिकवतात, पण दुनियाचं काही सांगू नये आता, है ना. अवघड आहे सगळं.
इकडे बघा, लक्षात घ्या. इथं 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 काय होतं रे बाबा, नो प्रोडक्ट काय बनायला पाहिजे, इथं RCH2Cl बनायला पाहिजे. RCH2Cl बनायला पाहिजे, बरोबर ना. OH च्या ठिकाणी काय येईल, Cl येईल, बरोबर ना. लक्षात घ्या, इथं रिॲक्शन होतच नाही. इथं काय होत नाही, रिॲक्शनच होत नाही. रिॲक्शन कधी होते, टेम्परेचर दिल्यानंतर. सांगितलं होतं ना क्लासमध्ये, टेम्परेचर दिल्यानंतर. रिॲक्शन इथं काय बाबांनो, इथं रूम टेम्परेचरला RT काय होते, नो रिॲक्शन. रिॲक्शन झाली नाही म्हणजे हा बनला नाही, हा बनला नाही. OHच्या ठिकाणी Cl आला, हालाइट्स आहे ना तो. हालाइट्स काय करतात, जसं जसं क्लोरीन बनलेला आहे, OHच्या ठिकाणी क्लोरीन लागला, टर्बिडिटी येते. म्हणजेच काय म्हणू शकतो, नो रिॲक्शन म्हणजेच काय, नो टर्बिडिटी. नो टर्बिडिटी. लक्षात आलं का, क्लिअर आहे का. म्हणजे टर्बिडिटी कधी येते, जर इथं आपण हेंडगा लावला, काय होतं, इथं रिॲक्शन होते आणि काय होते, टर्बिडिटी येते. लक्षात येते का, हा फील झाला का पॉइंट. म्हणजे लुकास रिएजंटची रिॲक्शन नॉर्मल टेम्परेचरला होत नाही, त्याला हिटिंग द्यावं लागतं. टर्बिडिटी म्हणजे गढूळपणा. टर्बिड वॉटर म्हणतो ना, माती वगैरे मिक्स केल्यानंतर. पाणी आहे, ग्लास आहे, ग्लासमध्ये आपण माती मिक्स केलं, काय होतं, गढूळपणा. गढूळ पाणी चालू होतं ना, दॅट इज कॉल्ड एज टर्बिड वॉटर. टर्बिडिटी म्हणजे काय असतात, हे जे असतात ना कंपाऊंड, हॅलो अल्केन्स आहेत. हे हॅलो अल्केन्स हे पाण्यामध्ये सोल्युबल नसतात, क्लोरिनेटेड. थोडंसं आंघोळीच्या पाण्यापेक्षा थोडं तापवायचं जास्त. लक्षात आलं का. 40 डिग्री तापवला तर थोडासा प्रोडक्ट बनतो, अजून थोडं तापवला तर अजून थोडासा प्रोडक्ट बनतो. लक्षात आलं का तुला. आणि शकता 100 डिग्री 5 मिनिटात टर्बिडिटी येते. OH हा पाण्यात, हे इकडे बघा, हा जो OH आहे ना सोल्युबल असतो, हा नसतो Cl, कारण OH मुळे हायड्रोजन बॉन्डिंग होते. पॉईंट क्लिअर आहे. रूम टेम्परेचरला रिॲक्शन होत नाही, त्यामुळे टर्बिडिटी येत नाही, नो टर्बिडिटी म्हणा. आणि हिटिंगला काय होते, टर्बिडिटी येते. आपण प्रायमरी आहे का नाही ते कसं शोधायचं, रूम टेम्परेचरलाच रिॲक्शन करायचं. रूम टेम्परेचरला काय करायचं, एक फ्लास्क घ्यायचा, फ्लास्कमध्ये हा प्रायमरी अल्कोहोल टाकायचा, त्याच्यामध्ये काय टाकायचा, ZnCl2 टाकायचं, त्याच्यामध्ये HCl टाकायचं, आणि वाटलं तर एक सॉल्व्हंट टाकायचं. थोडा वेळ चेक करायचं. इथं जर टर्बिडिटी नाही आली, समजायचं की हा काय आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे म्हणून समजायचं. क्लिअर आहे, लक्षात आलं का. क्लिअर आहे, क्लिअर आहे. इथं जसं हे जसं दिसतं तुम्हाला तसं हा असेल तर काय आहे, प्रायमरीच आहे. लक्षात आलं का. पाण्यासारखं हे असेल तर ही बी पाण्यासारखं दिसलं, समजायचं की हे काय, प्रायमरी अल्कोहोल आहे. आता सेकंडरीसाठी काय असतं ते बघा. सेकंडरीसाठी काय असतं, फॉर सेकंडरी. फॉर सेकंडरी लक्षात घ्या गाइस, सेकंडरी अल्कोहोलसाठी काय असतं ते बघा. RCR, इथे H, इथं OH, इथं काय आहे, कॉन्सन्ट्रेटेड HCl. कंपाऊंड काय तयार होतो इथं, ZnCl2. कंपाऊंड काय तयार होतो इथं, RCHR. इथं काय तयार होईल गाइस, Cl. बरोबर आहे का. टर्बिडिटी अपियर्स आफ्टर सम टाइम. रिॲक्शन मीडियम असतं ना इथं, टर्बिडिटी लगेच येत नाही. काय म्हणतो मी इथं, टर्बिडिटी अपियर्स आफ्टर सम टाइम. थोड्या वेळानंतर, थोड्या वेळानंतर टर्बिडिटी येते. म्हणजे जर थोड्या वेळानंतर 5-10 मिनिटानंतर टर्बिडिटी आली तर समजायचं की ते काय आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे. लक्षात आलं का. आता फॉर टर्शियरी अल्कोहोल साठी लक्षात घ्या अध्यक्ष महोदय, फॉर टर्शियरी अल्कोहोल हा इथं रूम टेम्परेचरलाच होते. हे सगळ्या रिॲक्शन कशा होतात, रूम टेम्परेचरलाच होतात. तुम्हाला मी सांगितलं होतं ना. मी लक्षात येते का गाईस, हो नो, कळते का रे बाबांनो. लेक्चरमध्ये बावलटपणा करायचं नाही, निघायचं लवकर. लेक्चर चालू आहे ना. सोडा हे इथे सोडा फिडायचं नाही, इथं इथं मॅड होऊन शिकवायचं आहे. मी शिकवतो मॅड होऊन, इथं ना स्पेस नाही. इथं सोडणाऱ्यापैकी मी इथं माझ्याकडे ते सोडायचं नसतं ते, हा ना. इकडं बघा, RCR OH. क्लिअर आहे गाईस.
प्लस इथं का असेल, प्लस HCl टाका इथं, प्लस HCl. इथं का आहे ZnCl2 ची पण गरज नाही. जरी असेल तर काय होतं बाबांनो, R C R R इथं काय होतं Cl. टर्बिडिटी इमिजिएटली अपियर्स, है ना, टर्बिडिटी इमिडिएटली अपियर्स. लक्षात आलं का तुम्हाला, इमिडिएटली अपियर्स, लगेचच काही टर्बिडिटी आलेली दिसते. ह्याच्यामध्ये तर याची पण गरज नाही आहे, विदाऊट हे टाकलं तर पण रिॲक्शन होते. म्हणजेच काय, टर्शरी अल्कोहोल हा मोर रिॲक्टिव्ह असतो. म्हणजेच काय, टर्शरी अल्कोहोल हा मोर रिॲक्टिव्ह असतो सेकंडरी दॅन द प्रायमरी गाईज. हे त्याचा कन्सेप्ट आहे. दिस इज कॉल्ड एज व्हॉट, लुकास टेस्ट. लुकास टेस्टमध्ये काय असतं, प्रायमरी अल्कोहोलला टर्बिडिटी लगेच येत नाही, हे नाही, आरटीला टर्बिडिटी येत नाही, हिटिंगला टर्बिडिटी येते. सेकंडरीला काय येते, टर्बिडिटी थोड्या वेळानंतर येते. टर्शरीला काय येते, लगेचच येते, इमिडिएट येते. हेच आहे प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोल शोधण्याचं ठिकाण. आणि व्हेक्टर मिरर टेस्ट ते दुनियाची ब्रँडेड ट्रिक्स आहे. ते कोणीच घेत नाही पोरांनो. जेईचा प्रश्न आला त्याच्यावरती, फक्त कलरवरती, रेड ब्ल्यू कलरलेस, ब्लड रेड म्हणा किंवा रेड म्हणा, डायरेक्ट प्रश्न सॉल्व होतात. दिस इज ऑल ओव्हर अबाउट व्हॉट गाईज, अल्कोहोल. आपण याचं एक MCQ सेशन घेणार आहोत अल्कोहोल आणि फिनॉलचं. लक्षात आलं का. त्यानंतर टॉपिक हा संपलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण इथर चालू करणार आहोत. लक्षात आलं का. उद्याच्या लेक्चरमध्ये सुरुवातीपासून राहा, इथर चालू करणार आहोत. आणि आजचं लेक्चर उद्या लिहून काढायचं आहे. आणि थोड्या वेळानंतर हा ना झाल्यानंतर मला कालचं लेक्चर मला लिहून आत्ताच काढायचं आहे, हा ना. थांबतो इथं मी.